हे एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जयश्री स्वागत करते तुमचं आमचं चॅनल घर ऑफिस आणि आम्हीमध्ये. तर आज अचानक अशी ब्लॉगला स्टार्ट करते. त्याचं रिझन पण तसं आहे. तर मी काही स्पेशल लोकांना भेटायला चालले. तर ते तुम्हाला पुढे कळेलच मी कुणाला भेटायला चालले. सो आम्ही गोड गोड असे रेडी झालो मायलिक आणि आम्हाला श्रीकांत येणार आहे डेस्टिनेशनला ड्रॉप करण्यासाठी. आम्हाला म्हणजे स्पेशली मला बाहेर खूप जोरात पाऊस चालू आहे. ॲक्च्युली आम्हाला अर्ली पोहोचायचं होतं, पण पावसामुळे आम्हाला डिले झालाय. आमचा प्लॅनमध्ये थोडा चेंज झालाय. तर म्हटलं तुम्हाला सांगूनच टाकते की मी कुठे जाते. तर मी जाते आमच्या गेट टुगेदरसाठी. तर आमच्या इंजिनिअरिंगच्या रूममेट्सचा गेट टुगेदर आहे, जो की खूप दिवसांनी योगायोग जुळून आलाय. सो आय एम सुपर एक्सायटेड. तर बघूया आता तिकडे गेल्यावर काय होतंय. सगळ्या फ्रेंड्सला खूप वर्षांनी भेटणार आहोत आम्ही. ॲक्च्युली आम्ही तर सगळे पुण्यातच आहोत, पण प्रत्येक जण आपली प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये बिझी आहेत. सगळे सांसारिक केल्यावर मे बी एक खूप मोठं सरप्राईज रिव्हील होईल. तर ते काय ते तुम्हाला कळेलच. तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, पोचतो तिकडे आणि बोलतो तुमच्यासोबत. कुठे चाललाय तू? मी प्रीती मावशीच्या घरी. प्रीती मावशीच्या घरी? हा. तू पण थांबशील का? नाही पण पप्पाने म्हणतात. इकडे छान आम्ही डेकोरेशन करून रेडी झालो. सगळे छान गोड गोड रेडी झालो होतो आणि तेच आपलं नेहमीचं फोटोज अँड व्हिडिओज तेच क्लिक करण्याचं चाललं होतं इथे सगळं. आमच्या इव्हेंट मॅनेजमेंट टीमने छान डेकोरेशन केलं होतं आम्हाला सरप्राईज देण्यासाठी. तर त्यांनी खूप छान सरप्राईज प्लॅन करून ठेवला होता. त्यांनी डेलिशियस असा चीज केक ऑर्डर केला होता. सो आम्ही इथे केक कट करत होतो आणि केक कट करत असताना काय बोलावं आम्हाला सुचेना, म्हणून आम्हाला हसायला आलं. हे एव्हरीवन, तर आता बोलते तुमच्यासोबत. थोड्या वेळापूर्वीच मी घरी आले आणि घरातले सगळे कामं आवरले. ॲक्च्युली मी विसरलेच होते की मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे. मग आता निवांत होते, म्हटलं चला आता तुमच्यासोबत गप्पा करूया. तर काल पण मला काही शूट नाही करता आलं जास्त, कारण खूप वर्षानंतर आम्ही सगळे भेटलो होतो. आणि तुम्हाला तर माहिती आहे की फ्रेंड्स भेटल्यावर किती मस्ती धिंगाणा चालतो. तर आमचंही तेच चालू होतं. आणि आम्ही 3 वर्ष सोबत होतो. म्हणजे आम्ही हॉस्टेलला असो किंवा रूम्सवर असो, तर आमचे तेच सगळे किस्से ताजे झाले होते. इंजिनिअरिंगचे असतील, मग तोच आमचा सगळा धिंगाणा चालू होता. नंतर तुम्हाला तर माहिती, भेटल्यावर आपलं फोटोज व्हिडिओज हे मॅन्डेटरी असतं. तर आम्हाला ऑलमोस्ट 5 वाजले होते. तर 5 वाजेपर्यंत आमच्या गप्पा रंगल्या होत्या आणि सकाळचे 5 कधी वाजले आम्हालाच नाही कळालं. नंतर कुणी झोपलंच नाही. सगळे आपलं थोडंफार गप्पा असतील, मग नंतर सगळे फ्रेशन अप झाले आणि ब्रेकफास्ट वगैरे करून सगळे आपल्या रूट्सने निघाले, कारण सगळ्यांचे बच्चू घरी होते. पण खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. फायनली आमचा कॅन्सल होण्यावर आलेला प्लॅन सक्सेसफुल इम्प्लिमेंट झाला होता. त्यामुळे खूप छान वाटत होतं. सगळ्यांना खूप दिवसानंतर भेटलो, तर एक वाटतच नव्हतं की आम्ही खूप दिवसांनी भेटलोय. आणि प्रीतीने पण खूप छान अरेंजमेंट केली होती सगळी. तिने छान डेकोरेशन करून ठेवलं होतं.
नंतर तिने आमच्यासाठी केक ऑर्डर केला होता. डिनर छान तिने ऑर्डर केलं होतं. तिने आमच्या स्पेशल मोमेंटला अजूनच स्पेशल बनवलं होतं. खूप छान सरप्राईज दिलं होतं तिने, जे की आम्ही अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं. आमचं जस्ट भेटण्याचं डिसाईड होतं, पण इतकं छान सरप्राईज मिळेल असं वाटलंच नव्हतं. तर येस, हे तेच सरप्राईज होतं जी मी रिव्हील करणार होती. तर वी आर प्रेग्नेंट, मी आई होणार आहे. तर हे सरप्राईज मला माहीत नव्हतं की मी असं काही रिव्हील करेल. कारण मी एक्सपेक्ट तर दुसऱ्या वेळेने केलं होतं, बट ठीक आहे. हे माझ्यासाठी अजून जास्त स्पेशल होतं, कारण हे त्यांच्याकडनं रिव्हील झालं. मग खूप छान वाटलं. आणि हे अजूनच स्पेशल होतं कारण माझ्यासोबत माझी चाइल्डहूड फ्रेंड ती पण प्रेग्नेंट आहे. सो आम्ही थ्रू आउट जर्नी सोबत होतो, म्हणजे स्कूलिंगपासून तर आतापर्यंत. सो ते आणखीनच स्पेशल होतं माझ्यासाठी. आणि तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे की आई होण्याचा प्रवास किती सुंदर असतो ते. आणि त्या सगळ्या जी पण आमचं स्पेशल मोमेंट होतं त्यांना स्पेशल फील करण्याचं काम माझ्या सगळ्या फ्रेंड्सने केलं. सो स्पेशल थँक्स टू ऑल माय फ्रेंड फॉर दिस वंडरफुल सरप्राईज. तर खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. म्हणजे असं एक्सपेक्टच नव्हतं की आमची सरप्राईज विजिट अशी ठरेल. तर तेच आजचा ब्लॉग इथेच संपवते. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. सो पुढचे ह्यापुढे जे पण व्हिडिओ असतील ते अजिबात स्किप करू नका, कारण की ते खूप जास्तच इंटरेस्टिंग असणार आहेत. ते ऑल अबाउट माय प्रेग्नेन्सी आणि मदरहूड जर्नी असणार आहेत. तर ते खूप जास्तच खास असणार आहे. तर स्टे कनेक्टेड. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. बाय बाय. सी यू ऑन अनदर व्लॉग.